नमस्कार. आज आपण आलो देवगाव खवणीची गडी पाहण्यासाठी. गाव देवगाव खवणी, तालुका मंठा, जिल्हा जालना या ठिकाणी असणारी ही गडी आहे. सुंदर गडी आहे. पाठीमागं पाहू शकतो. त्याला पाहू आपण देवगाव खवणीची गडी. आपण आता लोणारवरून आलो आहे व हा सरळ रस्ता गेला आहे तो मंठाला आणि या ठिकाणापासून 3 किलोमीटर आत आपणाला देवगाव खवणे येथील गडी पाहण्यासाठी जायचं आहे. मराठवाड्यातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एकाच दुसरा भुईकोट किल्ला व अपवादात्मक गिरिदुर्ग वगळता काही प्रमाणात आपणाला गड्या पाहायला भेटतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून दूर असून बहुतांशी सपाट व मैदानी प्रदेशाचा लहान मोठ्या टेकड्यांचा आहे. सह्याद्रीच्या भागांपेक्षा हा भाग पूर्णपणे वेगळा असल्याने येथील लहान मोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गडी व एका दुसऱ्या किल्ल्याची निर्मिती केली गेली आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात या भागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गडी अलीकडील काळापर्यंत नांदते राहिल्याने आजही चांगल्या सुस्थितीत आहेत. यामुळेच आपल्याला मराठवाडा भटकंती करताना किल्ल्याऐवजी मोठ्या प्रमाणात गडी पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहिलगड व मस्तगड हे 2 किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गडी दिसून येतात. जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहून लोणारकडे प्रवास करताना 20 किलोमीटर अंतरावर देवगाव खवणे गाव आहे. महामार्गापासून हे गाव 3 किलोमीटर आत असून महामार्गावर या गावाचा नावाचा मोठा फलक लावलेला आहे. या गावात सरदार मोरे यांची चौबुर्जी गडी आहे. गावात प्रवेश करताना दुरूनच उंचावर असलेल्या या गडीची तटबंदी व वरील भागात असलेले आतील प्रवेशद्वार नजरेस पडते. गडीजवळ आल्यावर रचीव दगडात बांधलेला पण सध्या काही प्रमाणात ढासळलेला बुरुज नजरेस पडतो. मोरे यांचे सध्याचे वंशज श्री अमर मोरे हे गडीलगतच वास्तव्यात असून त्यांच्या घराच्या आवारातूनच गडीवर येण्याचा मार्ग आहे. 2020 पर्यंत वापरात असलेल्या या गडीचा काही भाग 2021 मध्ये कोसळल्याने मोरे यांच्या वंशजांनी गडीबाहेर स्थलांतर केले आहे. गडीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून तो सध्या बंद केला असल्याने आपला दक्षिणेतून गडीत प्रवेश होतो. गडीचा दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून या दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजूस विहीर आहे. सध्या त्या विहिरीच्या आसपास मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे असल्याने जवळ जाता येत नाही. येथे समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या असून समोरील भागात हा सदरेचा म्हणजेच कामकाजाचा भाग आहे. तर डावीकडील दरवाजा आपल्याला गडीच्या आतील वास्तव्याच्या भागात नेतो. या ठिकाणी गडीत प्रवेश करणारा दुसरा दरवाजा असून या दरवाजावर मोठ्या प्रमाणावर कलाकुसर केलेली आहे. दरवाजाचा खालील भाग हा घडीव दगडात बांधलेला असून त्यावरील नगारखाना विटांनी बांधलेला आहे. नगारखान्याच्या दर्शनी भागात मोठ्या प्रमाणावर कलाकुसर केलेली आहे. दरवाजावर दगडी शिल्पे कोरलेली असून तळाला गडी बांधणाऱ्या कामगाराचे नाव कोरलेले आहे, पण त्यावर गडी बांधल्याची तारीख मात्र कोरलेली नाही. ही गडी साधारण 350 वर्ष इतकी जुनी आहे. गडीच्या आतील भागात चौसोपी वाड्याचे अवशेष असून त्या वाड्याचा खालील मजला घडीव दगडात व वरील मजल्याचे बांधकाम विटांनी केलेले आहे. गडीची पायथ्यापासून उंची साधारण 70 फूट असून येथून संपूर्ण गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. संपूर्ण गडी पाहण्यास आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होती व या ठिकाणी आल्यानंतर आपण गडीचे मालक यांच्याकडून परवानगी घेणे हे अनिवार्य आहे. अशा या ऐतिहासिक गडीला आज आपण भेट दिली. आपणही या जालना जिल्ह्यात व लोणारच्या भागात आल्यानंतर या गडीला निश्चितच भेट द्यावी. तसेच या ठिकाणी सावरगाव वायाळ, मंठा व तळणी या ठिकाणी सुद्धा गडी आहे. तर आपण हे सर्व एका दिवसामध्ये सहज पाहतो. आपण आल्यानंतर निश्चितच पाहावे हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.